सोप्या पद्धतीने धर्मांतर सुरू असल्याच्या फडणवीसांच्या दाव्यावरून वादाला नवं तोंड फुटलेलं आहे। तर भाजप मतांसाठी दुसऱ्या पक्षाशी निकाह करत असल्याची जहरी टीका संजय राऊतांनी केली। तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी देखील यावेळेस चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत। हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी पळवून देऊन लग्न केलं, खोटी आयडेंटिटी सांगायची, खोटं बोलून फसवायचं आणि लग्नानंतर 2-3 मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं। अशा प्रकारे जे वागतात हे लोक कुठल्या प्रेमातनं वागत नाहीयेत, हे ठरवून करतायत, हे षडयंत्र आहे, हे लव जिहाद आहे। कोर्ट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा। त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय। त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करतात का मतांसाठी? विचारा त्यांना जरा। हे काय सारखं जिहाद 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 करतायत? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाह लावल्यात बोलू का? जिहाद हा शब्द त्यांना पाठ आहे, कारण जिहाद म्हटल्याशिवाय त्यांना मतं कोणी द्यायला तयार नाही। भाजपाला जिहाद, मस्जिद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं। हे म्हटल्याशिवाय त्यांना मतं मिळू शकत नाही। त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर 4 शब्द वगळले तर डिपॉझिट जाईल त्यांची। हे 4 शब्द वगळून दाखवा म्हणा। लव जिहाद, जिहाद, पोट जिहाद, मुस्लिम, पाकिस्तान, हे सगळं अतिरेकी, हे ठरलेले शब्द।